नेचर सिलिंग निसर्गोपचार ह्या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफरचंदाचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत। इंग्लिश मध्ये म्हटलेलंच आहे की ॲन ॲपल अ डे कीप डॉक्टर अवे, म्हणजे एक सफरचंदाचं तुम्ही सेवन केलं तर तुम्ही डॉक्टरांपासून दूर राहाल। तर ह्याच सफरचंदाचे नेमके औषधी गुणधर्म काय आहेत, ते आपल्या शरीरासाठी कसं फायदेशीर राहणार आहे आणि सफरचंद खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे काय आहेत, सफरचंदाचं सेवन नेमकं आपण कसं करावं आणि सफरचंदाचं सेवन करत असताना आपण कोणती काळजी घ्यावी याविषयीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मी सध्या डोणगाव परिसरामध्ये आलोय। चव्हाण कुटुंबियांनी हे 5 सफरचंदाचे झाड मराठवाडा गंगापूर तालुक्यातील डोणगाव आहे, या ठिकाणी त्यांनी ही 5 सफरचंदाची झाडं लागले आणि ह्या झाडाला हे सुंदर सफरचंद लागलेले आहे। 45 डिग्रीचं तापमान असताना देखील ही सुंदर फळे या झाडाला लागलेले आहे आणि ह्याच सफरचंदाचे औषधी गुणधर्म आता आपण जाणून घेणार आहोत। याचे जर पोषण मूल्य आपण बघितलं तर यामध्ये हाय फायबर आहे, विटॅमिन सी आहे, पोटॅशियम आहे, अनेक अँटीऑक्सिडंट्स आहेत, पॉलिफेनॉल आहेत आणि कार्बोहायड्रेट सुद्धा यामध्ये मिळत असतात। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया त्याचे औषधी गुणधर्म नेमके काय आहेत। तर पहिला औषधी गुणधर्म आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी म्हणजेच हार्ट हेल्थसाठी हे उपयोगी राहणार आहे। यामध्ये पॉलिफेनॉल नावाचा घटक आहे, यामध्ये फायबर आहे। ह्या दोन्ही घटकांमुळे पॉलिफेनॉल आणि फायबर जास्त असल्यामुळे आपलं गुड कोलेस्टेरॉल वाढतं आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे सफरचंद उपयोगी राहणार। त्यानंतर आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर यामध्ये हाय फायबर असतात आणि हे हाय फायबर जर आपण सफरचंदाचं सेवन केलं तर आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपल्याला जास्त भूक लागत नाही। त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास सफरचंद नक्कीच फायदेशीर ठरत असतात। त्यानंतर आपली पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी सफरचंद उपयोगी राहणार आहे। यामध्ये हाय फायबर आहेत आणि पेंटिन नावाचा एक पचन व्यवस्थित करण्यासाठीचा घटक असतो, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील हे उपयोगी ठरत असतं। यामध्ये हाय फायबर आहे आणि हे हाय फायबरच मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये, आपली ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये उपयोगी राहणार आहे। यामध्ये विटॅमिन सी, अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात आणि हे घटकच आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवून आपल्या शरीराला इन्फेक्शन पासून दूर ठेवण्याचं काम करत असतात। त्यानंतर आपल्याला जर आपल्या लहान मुलांची मेमरी शार्प करायची असेल तर आपण जर सफरचंदाचं सेवन करत राहिलो तर त्यांचा मेंदूचा विकास होणार आहे आणि त्यांची मेमरी म्हणजेच बुद्धी वाढण्यास मदत होणार आहे। त्यानंतर आपल्याला जर कॅन्सर पासून दूर राहायचं असेल तर याच्यामध्ये अशी क्षमता आहे की जो फ्री रॅडिकल इफेक्ट आहे, ज्याने कॅन्सर होत असतो तर त्याच्यावर अफेक्ट करण्याचं काम यामधील जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते करणार आहे। त्यामुळे कॅन्सर पासून दूर राहायचं असेल तर आपण या सफरचंदाचं सेवन नक्की करावं। आपलं लिव्हर डिटॉक्सिफाय करायचं असेल म्हणजेच लिव्हरची शुद्धी करायची असेल तर हे सफरचंद जर आपण सेवन करत राहिलो तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे। वयोवृद्ध लोक असतील तर वयोवृद्ध लोकांना त्यांची हाडं दुखत असतील किंवा त्यांचे हाडांची झीज होण्यापासून रोखायचं असेल तर त्यांनी जर सफरचंदाचं सेवन करत राहिले तर त्यांनाही नक्कीच फायदा होणार आहे। त्यानंतर त्वचेसाठी देखील हे फायदेशीर ठरत असतात। यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आहे, विटॅमिन सी आहे, हे दोन्ही घटक आपली त्वचा तरुण दिसण्यासाठी, तरुण राहण्यासाठी उपयोगी ठरणार आहे। तर हे होते ह्या सफरचंदाचे 10 औषधी गुणधर्म। आता सफरचंद सेवन करत असताना आपण काय काळजी घ्यावी, तर सफरचंद सेवन करत असताना आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याचं सेवन करावं। यामध्ये फायबर जास्त असतं, त्यामुळे आपण काय करायचंय तर साली सगट सफरचंदाचं सेवन करायचंय, कारण यामध्ये फायबर जास्त असतात आणि त्यामुळे आपला पचनाचा जो काही त्रास आहे तो कमी होत असतो। त्याच्यामुळं साली सोबतच आपण हे सफरचंद खायचं आहे। मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी याचं लिमिटेड प्रमाणामध्ये सेवन करायचं आहे। ज्यांना कोणाला ॲलर्जी असेल सफरचंदापासून तर त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचं सेवन करावं। आता सफरचंद योग्य प्रकारे आपण कसं सेवन करावं, तर सफरचंद आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये सेवन करू शकतो। त्यानंतर सफरचंद आपल्याला दुपारी थोडीशी
भूक लागलेली असेल तर चिप्स कुरकुरे हे न खाता हेल्दी स्नॅक्स म्हणून आपण सफरचंद खाऊ शकतो. त्यानंतर सफरचंद हे आपण ज्यूस सोबत खाऊ शकतो. सफरचंदची स्मूदी बनवून आपण पिऊ शकतो आणि ओट्स किंवा मग दह्यासोबत सुद्धा आपण सफरचंदाचं सेवन करू शकतो. तर ही होती ह्या सफरचंदाच्या औषधी गुणधर्माविषयीची माहिती. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण डॉक्टर अभीस क्लिनिक ह्या युट्यूब चॅनलवर आणखी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.